ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। विडेगाव शिवारातील संशयास्पद खड्ड्याचे गूढ उलगडले अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे स्पष्ट। देवणी तालुक्यातील विडेगाव शिवारात शेतात करण्यात आलेल्या संशयास्पद खड्ड्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र देवणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून खड्ड्यांची पाहणी केली असता त्यामध्ये 2 लिंबू आणि काळा दोरा आढळून आल्याने हा प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याचे स्पष्ट झाले। मिळालेल्या माहितीनुसार विडेगाव येथील सर्वे क्रमांक 22/3 मधील शेतात एका झाडाखाली रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने सुमारे 4 फूट खोल खड्डा करून काहीतरी पुरल्याचा संशय निर्माण झाला। शेतकरी नरसिंग नागराडे व उद्धव नागराडे यांनी हा प्रकार निदर्शनास येताच देवणी पोलीस ठाण्यात माहिती दिली। तक्रारीची गंभीर दखल घेत देवणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। तहसीलदार तथा दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत फॉरेन्सिक पथक, शासकीय पंच आणि छायाचित्रण पथकाच्या साक्षीने खड्डा उकरून पाहणी करण्यात आली। तपासणी दरम्यान कोणतीही संशयास्पद अथवा आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही। मात्र खड्ड्यात 2 लिंबू आणि काळा दोरा सापडल्याने हा प्रकार अंधश्रद्धेतून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले। ही संपूर्ण कारवाई लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली देवणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। या कारवाईमुळे गावात पसरलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। देवणी पोलिसांच्या तत्पर व पारदर्शक कार्यपद्धतीचे ग्रामस्थांनी कौतुक केले। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। वलांडी प्रतिनिधी दिले की त्यांच्या शेतगट सर्वे क्रमांक 22/3 मध्ये काहीतरी संशयितरित्या पुरलेला आहे अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली। म्हणून आम्ही देवणी तालुक्याचे दंडाधिकारी यांना आहे आणि आपण तिथे जाऊन खात्री करणे आहे। तसेच सदस्य माननीय पोलीस अधीक्षक अमोल सर, अपर पोलीस अधीक्षक मंगेश सर, DYSP ढुमे सर यांना माहिती दिली आणि सदर ठिकाणी तात्काळ या ठिकाणी आलो आणि खोदकाम करून सदर बांधावर जो काही खोदकाम रात्री दरम्यान झालेला आहे ते पाहणी केली असता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही आणि त्यावरून असं सिद्ध होते की कोणीतरी व्यक्तीने हे खड्डा केलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही। खरोखरच हा